छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी आहे आणि हे राज्य आणण्याचं काम राष्ट्रीय लेवलचं विचारधारा असणाऱ्या सैनिक समाज पार्टीने हाती घेतले आहे। राष्ट्रीय लेवलची विचारधारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे। त्यासाठी सुरुवातच हे राष्ट्रीय लेवलचं देशाच्या हिताचं सरकार महाराष्ट्रामध्ये असणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याचं काम सुरू झालेलं आहे, 5-6 वर्षापासून सुरू झालेलं आहे। आताच्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि त्याचा बेस त्याचा पाया भक्कम करण्यासाठी राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये मुसंडी मारली आहे। सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने मुसंडी मारली आहे। व्यक्तिगत जाऊन राम राम मला मतदान करा, अरे तुला कशाला मतदान करा, काय तुझ्याकडे विचारधारा आहे? कोणाला विचारधारा नाही, नेत्याला नाही, त्यांच्या पक्षाला नाही, कोणालाही नाही। फक्त मी तुम्हाला हे देतो, मी तुम्हाला ते देतो, रोड देतो, अमकं देतो। कोणाला कोणी काही देत नसतं, तुमच्याकडे काही देण्याचं नाही। म्हणून सैनिक समाज पार्टीने हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते विचारधारेवर सुरू केलेलं आहे। आता राहुरीच्या उमेदवाराचा विषय घेतला तर त्यांचं कुटुंब हे अतिशय उच्च शिक्षित आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याच्या विचारधारेचं आहे। त्यांचे वडील साहेबराव म्हसे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला, त्यासाठी त्यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यामुळे शेतकरी राजा आणि सुशिक्षित समाज ह्या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमुळे या अथर्व म्हसे पाटलालाच मतदान करणार आहेत, कारण ही विचारधारा महत्त्वाची आहे। देणं घेणं काही किरकोळ दुकान नाही। तुम्हाला हे देतो, लाडकी बहीण देतो, कर्जमाफी देतो वगैरे ह्या फसव्या योजनाला आता मतदार भुलणार नाही। मतदाराने ठाम निर्णय घेतलेला आहे। फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयडिओलॉजीला मतदान करायचं आहे। मतदान करण्यासाठी उत्सुक झालेले आहेत। आमचा नारा रोज फक्त विधानसभेच्या मर्यादित नाही तर हे देश पातळीची विचारधारा आहे आणि महाराष्ट्र लेवलची विचारधारा आहे। या व्हिडिओद्वारे फक्त तुम्ही ऐकता तेवढ्या पुरता नाही, हा लाखो लोकांना जातो। लाखो लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमाने आणि यूट्यूबच्या माध्यमातून जनजागृती झालेली आहे। सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार म्हणजे येणार। त्यासाठी हा जो आम्ही पुरस्कृत उमेदवार केलेला आहे ॲडव्होकेट अथर्व म्हसे पाटील, ह्यांच्या घराण्याची विचारधारा पण शिवभक्तांची आहे। शिवभक्त असल्यामुळेच त्यांनी त्यांच्या वडिलांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। कोणत्याही पक्षाला त्याची जाणीव झाली नाही, आठवणी झाली नाही, त्यांच्या बुद्धीच्या बाहेर आहे। उमेदवाराचा तो विषय सोडाच, कोण उमेदवार आहेत त्यांची आम्ही टीका करत नाही, परंतु फक्त आमच्या उमेदवाराची आम्ही प्रशंसा करतो, त्यांच्या कुटुंबाची करतो। आणि त्यांचं कुटुंब जरी शेतकरी कुटुंब असेल पण त्यांच्या कुटुंबातील खूप मोठे अधिकारी होऊन रिटायर झालेले आहेत, काही कार्यरत आहेत। IAS IPS आणि IFS ह्या रँकसुद्धा या बाकी उमेदवारांच्या आकलनाच्या बाहेर आहेत, कारण तेच अल्पशिक्षित अडाणी आहेत, त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे। त्यांना वाटतं की त्यांची जी आजपर्यंत पद्धत आलेली आहे की फक्त आम्हाला मतदान करा, आमच्या पक्षाला मतदान करा, आमचा पक्ष असा, आमचा पक्ष तसं, हे सगळं लोकशाहीच्या विरोधात विचारधारा आहे। लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य आणण्यासाठी फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आलेली आहे आणि जनतेला ते मान्य होत चाललेलं आहे। जरी हे प्रस्थापितांचे 3 उमेदवार असले तर त्यांना 10-20% पुढे मतदान जाणारच नाही आणि आमचे हे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांना 50%पेक्षाही जास्त मतदान होणार आहे, अशी गुप्त बातमी
सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर मिळत चालली आहे. त्यामुळे मतदार राजा हा जो पाथर्डी तालुक्यातील गावातील मतदार आहे, राहुरी तालुक्यातील आहे, नगर तालुक्यातील आहे, या सर्वांना एकत्र करण्याचं काम फक्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने केलेलं आहे. म्हणून ॲडव्होकेट अथर्व म्हसे पाटील 101% निवडून येणार म्हणजे येणार अशी खात्री झाली आहे आणि मतदारांनी खात्री करून दिली आहे. दॅट इज मेन इम्पॉर्टंट थिंग इज दॅट व्होटर्स आमच्याबरोबर आले आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे. मतदारांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.